या संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या संपूर्ण आंबेडकरी घराण्याला व त्यांच्या अश्वगतीने चाललेल्या धम्म कार्याला माझा पंचांग प्रणाम। सालाबादाप्रमाणे याही वर्षी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण वाचन श्रवण स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक राजनगाव शेनपुंजी येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वाखाली चालू आहे। तरी ते श्रवण करण्यासाठी जमलेले सर्व भारतीय बौद्ध महासभेचे उपासक उपासिका बौद्धाचार्य सर्व बाल बालक यांना माझा सप्रेम जय भीम। जय भीम। तर आता हे केवळ प्रज्ञा ही पुरेशी नसून तिच्या समवेत शील ही असले पाहिजे असे धम्म जेव्हा शिकवितो तेव्हाच तो सद्धम्म रूप पावतो। प्रज्ञा ही आवश्यक आहे परंतु शील त्यापेक्षा अधिक आवश्यक आहे। शिलाशिवाय प्रज्ञा भयकार आहे। तर प्रज्ञा ही आवश्यक आहेच म्हणतो परंतु त्याच्याही पेक्षा शील अधिक आवश्यक आहे आणि शिलाशिवाय प्रज्ञा भयकार आहे म्हणतो असे भगवान बुद्ध सांगत आहे। केवळ प्रज्ञा ही भयंकर आहे। प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे। तर प्रज्ञा ही माणसाच्या हातातील तलवारीसारखी आहे म्हणतात। शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी तिचा उपयोग केला जाईल। तर शीलवान माणसाच्या हाती दुसऱ्याला वाचविण्यासाठी त्या शीलाचा उपयोग केला जाईल म्हणतात। परंतु शीलरहित माणसाच्या हातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल। मग जो शील पाळीत नाही तर त्याचे हातातून तिचा उपयोग हत्या करण्यासाठी होईल म्हणतात। म्हणूनच प्रज्ञा ही शीलापेक्षा महत्त्वाची आहे। प्रज्ञा हा विचार धम्म म्हणजे योग्य विचार करण्याची पद्धती। शील हा आचार धम्म म्हणजे योग्य वागण्याची पद्धती। तर प्रज्ञा हा विचार धम्म आहे म्हणजे आणि विचार करण्याची ती पद्धती। शील हा आचरणात आणायचा म्हणजे योग्य वागण्याची पद्धत आहे। शीलाविषयी भगवान बुद्धाने 5 मूलतत्वे सांगितलेली आहेत। पहिले जीव हत्ये संबंधी सांगितले, दुसरे चोरी संबंधी, तिसरे वैशिक आणि ती संबंधी म्हणजे व्यभिचारासंबंधी, चौथे खोटे बोलण्यासंबंधी आणि 5वे मद्यपान दारू नशा हे नशेले पदार्थ सेवन न करण्यासाठी हे सांगितलेले आहे। आणि यापैकी प्रत्येका संबंधाने भगवान बुद्धाने असे सांगितले आहे की हत्या करू नये, चोरी करू नये, खोटे बोलू नये, वैशिक आणि ती करू नये म्हणजे व्यभिचार करू नये आणि मद्यपान करू नये, दारू काही अशी मतभिन्नता आहे। तर बुद्ध धम्माचे अधिष्ठान काय तर या संबंधी काही मतभिन्नता आहे वेगवेगळी। तर प्रज्ञा हीच केवळ त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे की करुणा हीच त्याच्या धम्माचे अधिष्ठान आहे। तर प्रज्ञा हीच केवळ त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे का बा म्हणजे मुख्य स्टँड आहे का आणि करुणा हीच त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे का मग दोन्हीपैकी कोणते बा। तर या वादामुळे बुद्ध अनुयायात 2 शाखा उत्पन्न झाल्या। एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे। दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माची अधिष्ठान आहे म्हणजे मुख्य आहे। असे 2 त्याचे वेगवेगळे मत आहे। आता तर या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकापासून विभक्त झालेल्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या झालेल्या आहेत। भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी ह्या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात। मग भगवान बुद्धाच्या शब्दाची कसोटी ह्या दोन्ही शाखांना लावली असता म्हणतात तर हे दोन्ही चुकीच्या वाटतात म्हणतात। प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही।
आणि वाद आहे तो हा की करुणा सुद्धा भगवान बुद्धाचा धम्माची आधारस्तंभ आहे काय? मग प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे बा, एक स्टँड आहे आणि याबद्दल मतभेद नाही म्हणते. आणि वाद आहे तो मग करुणा सुद्धा भगवान बुद्धाचा धम्माची आधारस्तंभ आहे काय? तर करुणा ही त्यांच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातील आहे, याच्याबद्दल संशयातील आहे म्हणतो. याचे समाज या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होईल. त्यापूर्वी गांधार नावाच्या देशात एक भयानक रोगाने पचडलेला एक वृद्ध म्हातारा भिक्खू